तुमचे म्हणणे मांडणारे हेमंतवाणी। आषाढ महिना, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीचा सागर। हो, करमाळ शहरातील एक सुंदर परंपरा आजही तितक्याच प्रेमाने जपली जात आहे। राशीनपेठ सेवा तरुण मंडळाच्या वतीने याही वर्षी आषाढी पौर्णिमा निमित्त भाविकांनी पंढरपूर गाठले विठुरायाच्या दर्शनासाठी। या यात्रेची खास गोष्ट म्हणजे येथे वयाचा भेद नाही आणि जातीचा भेद नाही। ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, तरुण आणि लहान मुले सर्वजण एकाच भावनेने एकाच गाडीत विठ्ठल नाम घेत पंढरपूरच्या वाटेवर निघाले। पंढरपूरला जाताना गाडीत टाळ, मृदुंग, अभंग आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर। प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणि मनात फक्त एकच ध्यास, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। प्रवासात एका ठिकाणी ही सर्व मंडळी थांबली। प्रत्येकाने घरून आणलेला डबा एकाच ठिकाणी ठेवला आणि मग गोपाळ काला झाला। सर्वांनी एकाच पंक्तीत बसून भोजन केले। याच क्षणी सेवा, प्रेम आणि आपुलकी याचा खरा अर्थ देखील दिसून आला, जे आपण दृश्य बघत आहात। वारकरी परंपरा फक्त चालण्यात नाही तर एकमेकांना जोडण्यात आहे। ही गाडी जेव्हा पंढरपूर येथे विठ्ठल आणि रखुमाई यांचे दर्शन घ्यायला पोचली, त्यावेळेस गाडीतील सर्वांनी दर्शन घेतले। त्यानंतर भाविकांनी परतीच्या वाटेवर निघालेल्या अनेक संत पालख्यांचे दर्शन घेतले। संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गजानन महाराज या सगळ्यांच्या पालख्यांना नम्र वंदन करत भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर केला। संध्याकाळी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीच्या दिशेने रवाना होत असताना तो भक्तीचा क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यात आणि मनात साठवून ठेवला। या भक्ती यात्रेत माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे, ललित अग्रवाल, संतोष गुळवे, आकाश चिवटे आणि सन्मान महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी अविनाश जोशी, आप्पा फोनकळसे, प्रदीप शिंदे, दिगंबर देशमुख तसेच शहरातील अनेक भाविक सहभागी झाले होते। भक्ती, सेवा, एका आणि वारकरी संस्कार यांचा सुंदर संगम म्हणजे राशीनपेठ सेवा तरुण मंडळाची ही विठ्ठल यात्रा। अशीच परंपरा, अशीच श्रद्धा आणि विठ्ठल नामाचा हा गजर आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अजून आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहत होतात हेमंतवाणी। तुमचे हक्काचे व्यासपीठ, तुमच्या समस्या तुमचे